राज्यातील आणखीन एक प्रकल्प गुजरातच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे। पुण्यातील युनायटेड क्रेन कंपनी गुजरातला जाणार असल्याची चर्चा आहे। रस्ता नसल्याचं कारण देत पुण्यातील प्रकल्प बंद केला जातोय। 400 पेक्षा अधिक कामगार बेरोजगार होणार आहे। चांगला रस्ता नसल्याने कंपनीकडून प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। रस्ता होत नसल्याचं कारण देत कंपनी बंद करून कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील युनायटेड क्रेन कंपनी गुजरातला जाणार असल्याची चर्चा आहे। रस्ता नसल्याचं कारण देत पुण्यातील प्रकल्प बंद करण्याचा निर्णय या कंपनीने घेतलेला आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। अमोल, शुभम, खरं तर गेल्या 12-13 वर्षांपासून ही कंपनी आहे ती पुण्यातील मुळशी तालुक्यातील धनवेवाडी या भागामध्ये आहे। पण गेल्या काही दिवसांपासून या कंपनीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। मुख्यत्वे म्हणजे या भागामध्ये जो रस्ता हवा आहे तो रस्ता अद्यापही तयार झालेला नाही आणि त्यामुळे मोठमोठ्या क्रेन ज्या या कंपनीमध्ये तयार केल्या जातात त्या इतर ठिकाणी पाठवण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होते आणि याबाबत कोणतीही दखल आहे ती घेतलेली नाही आणि त्यामुळे आता ही कंपनी आहे ती आता गुजरातमध्ये शिफ्ट होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। पौड रस्त्यावर युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 400हून अधिक कर्मचारी आहेत ते तिथं काम करतात। मात्र अचानक आता ही कंपनी गुजरातमध्ये स्थित होणार असल्याने हे कर्मचाऱ्यांवर सुद्धा बेरोजगारीची कुऱ्हाड आहे। पण सातत्याने आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत ते कशा पद्धतीने गुजरातला जातात, कारण की स्थानिक प्रशासनाकडून त्यांना योग्य त्या सुविधा आहेत त्या दिल्या जात नाहीयेत। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार या कंपनीकडे जो रस्ता जातो तो खासगी मालकीचा सुद्धा रस्ता असल्याची माहिती आहे। पण यामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून त्या ठिकाणी चांगला दर्जाचा रस्ता द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती कंपनीकडून सातत्याने करण्यात येत होती। मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर आता ही कंपनी गुजरातकडे जाणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। पण संपूर्ण कर्मचाऱ्यांना आता ही कंपनी दुसरीकडे शिफ्ट होणार आहे असं सांगून त्यांचं काम आहे ते सुद्धा आता त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या प्रक्रिया आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। अमोल, 400 पेक्षा अधिक कामगार या कंपनीमध्ये काम करतात, त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। सरकारने कशा पद्धतीच्या हालचाली करणं आवश्यक आहे? खरं तर त्या ठिकाणी जो रस्ता हवा आहे चांगल्या दर्जाचा जो रस्ता हवा आहे तो रस्ता होणं अपेक्षित आहे। पण गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीला याच रस्त्याच्या अभावी मोठं नुकसान आहे ते सुद्धा सहन करावं लागलेलं आहे, कारण की या कंपनीमध्ये मोठमोठ्या क्रेन आहेत त्या बनवल्या जातात आणि त्या क्रेन मोठ्या मोठ्या जे ट्रक कंटेनर असतात याद्वारे ते इतर ठिकाणी पाठवल्या जातात। पण तशा पद्धतीची जी व्यवस्था आहे किंवा चांगल्या दर्जाचा रस्ता आहे तो त्या ठिकाणी झालेला नाही आणि सध्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे आणि रस्त्यांमध्ये अशा पद्धतीने जी वाहतूक आहे ती या कंपनीला करता येत नाही आणि त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतलेला आहे। अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।